या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बापू अप्पीला समजावत असतात की मला माहीत आहे तुझं महत्त्वाचं काम आहे, मात्र आपण कामातून वेळ काढून देवाला जाऊन तर येऊ शकतो ना. आणि त्यावर अपर्णा म्हणते की हो बापू, मला तुमचं म्हणणं पटतंय. माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की आत्ता कुठे माझं रुटीन बसलं होतं, मग मध्येच असा ब्रेक घ्यायला मला बरोबर वाटत नव्हतं. तर बापू म्हणत असतात की हे बघ अप्पे, जर तुला मनापासून वाटत नसेल ना तर तू फक्त माझ्यासाठी येऊ नको, कारण मला ते आवडणार नाही. आणि त्यावर अप्पी म्हणते की नाही बापू, तुम्ही असं बोलू नका, मला तुमचं म्हणणं पटलं आहे. आपण उद्या सगळेजण नक्की आसगावला जाऊयात. तर बापू म्हणत असतात की ठीक आहे, आता फक्त आमची इतकीच इच्छा आहे की आपल्या घरावर कोणतंही संकट येऊ नये, कारण आता आम्हाला डोळे मिटताना तुम्हा सगळ्यांना सुखी समाधानी बघायचं आहे. आणि बापूंचं असं बोलणं ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं. ती रडतच बापूंना मिठी मारते आणि म्हणते की बापू, असं काही होणार नाही, कोणीही कुठेही जाणार नाही, आपण सगळेजण आनंदाने राहूयात. तर दुसरीकडे त्या जेजेचा माणूस कलेक्टर ऑफिसमध्ये आलेला असतो आणि ऑफिसमधीलच एका माणसाला पैसे देऊन अपर्णाचं उद्याचं शेड्यूल विचारत असतो. तो माणूस सांगतो की उद्या 10 वाजता मॅडम पर्वतीला जाणार आहेत काही सफाई कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी. आणि ते ऐकून तो जेजेचा माणूस खुश होतो आणि मग तो त्या माणसाला सांगतो की यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला, कधी बाहेर भेटला ना तरीही ओळख दाखवायची नाही. आणि मग तो अपर्णाच्या नावाच्या पाठीकडे हसतच बघतो आणि गाणं गात असतो की अभी ना जाओ छोडकर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण आसगावला निघायची तयारी करत असतात. अमोल तर खूपच आनंदामध्ये असतो आणि प्रत्येकाला तुमचं आवरलं आहे की नाही, अजून किती वेळ आहे निघायला, हे विचारत असतो. त्याचा उत्साह बघून सगळेजण हसत असतात. त्यानंतर अपर्णासुद्धा त्या ठिकाणी येते. सर्वजण तिला पुन्हा पुन्हा सांगत असतात की तू तुझं काम लवकर संपून 2 वाजेपर्यंत आसगावला ये, आणि त्यावर तीसुद्धा हो म्हणते. पण अर्जुन तिला म्हणत असतो की हे बघ अप्पे, मुहूर्त गाठायचा आहे म्हणून तू उगाच काही गडबड करू नको, शांतपणे जेवण कर आणि तू गाडी चालवू नको, ड्रायव्हरला सोबत आण. आणि त्यावर अपर्णा हो म्हणते. मात्र स्वप्नील आणि दीपक याच गोष्टीवरून मुद्दाम अर्जुनला चिडवत असतात. त्यामुळे अर्जुन त्या दोघांच्या पाठीमागेच लागतो, तर दीपक पळतच बाहेर जातो. त्यानंतर मग मोना त्या ठिकाणी येते. तीसुद्धा मुद्दाम अपर्णाला चिडवू लागते. तर अपर्णा म्हणत असते की मोना, तू तर अगदी दीपकची बायको शोभतेस. आणि मग ती मुद्दाम विषय काढते की मी आत्या कधी होणार काय माहीत. त्यामुळे मग मोनासुद्धा खाली मान घालूनच हसत बाहेर जाते आणि मग अपर्णासुद्धा ऑफिसला जाण्यासाठी निघते. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना तिला भेटायचे असते त्या एरियामध्ये ती आणि गायतोंडे जातात. अपर्णाने साधाच वेश परिधान केलेला असतो, कारण तीसुद्धा आज त्या कर्मचाऱ्यांसोबत काम करणार असते. त्यानंतर गायतोंडे तिला सगळ्या गोष्टींची माहिती देतात. ज्या ठिकाणी ते सफाई कर्मचारी असतात त्या ठिकाणी जातात. गायतोंडे त्यांना सांगतात की या ताईसुद्धा तुमच्यासोबत आज काम करणार आहेत. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. तर त्या बायका अपर्णाला तिचं नाव विचारत असतात, मात्र ती त्यांना नाव काही सांगत नाही. आणि मग ते लोक कामाला सुरुवात करतात. आणि त्यांच्यासोबत काम करताना अपर्णाला त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या दिसून येतात. त्यांच्याकडे पुरेसं साहित्यही नसतं आणि तेवढाच पुरेसा स्टाफसुद्धा नसतो. आणि हे सगळं बघून अप्पी काळजीत पडते. ती म्हणत असते की लवकरात लवकर यांच्या समस्या सोडवायला हव्यात. आणि मग त्यानंतर ती त्यांच्यासोबत कामाला सुरुवात करते. दुसरीकडे घरातील इतर सगळेजण आसगावला पोहोचलेले असतात. आसगावमध्ये येताच ते सगळेच जण खूप आनंदी होतात. बापू आणि कदम तर त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणी अमोलला सांगू लागतात. आणि ते बघून अर्जुन हसतच म्हणतो की आपण कितीही वेळा इथे आलो ना तरीही तुमच्या आठवणी काही संपणार नाहीत. तितक्यात मग यशा बापूसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून अमोल तर खूपच खुश होतो. त्यानंतर यशा बापू अप्पीबद्दल विचारतात, तर बापू आणि कदम सांगतात की ती तिचं काम संपून लवकर येईलच. आणि मग ते सगळेजण मंदिरात जातात. दुसरीकडे अपर्णा त्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत काम करत असते. आणि मग त्यानंतर 2 बायका अपर्णाला नाला साफ करायला बोलावतात. आणि त्या नाल्याची अवस्था बघून अपर्णाला तर उलटीच येते. आणि तिचं वेडंवाकडं झालेलं तोंड बघून त्या बायका म्हणतात की अगं पोरी, काय झालं तुला, आम्ही तर रोज अशाच परिस्थितीमध्ये काम करतो. तर अपर्णा म्हणत असते की ठीक आहे, मी पण करेल.
नाला साफ कसा करायचा ते तुम्ही मला सांगा. आणि त्यावर त्या बायका म्हणतात की त्यात काय, नाल्यात उतर आणि हाताने सगळा कचरा उचल. आणि ते ऐकून अपर्णाला धक्काच बसतो. ती म्हणते तुमच्याकडे काही साहित्य नाही आहे का? आणि त्यावर त्या बायका सांगू लागतात की आमच्याकडे कोणतंही साहित्य नाही आहे. आम्ही अनेकदा कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज केला, पण ते लोक म्हणतात की आमच्याकडे निधी आल्यानंतर तुम्हाला साहित्य देऊ. आणि असेच दिवस चालले आहेत. आणि हे सगळं काही ऐकून अपर्णाला तर खूपच त्रास होतो. आणि मग त्यानंतर ती त्या बायकांना वेगवेगळे प्रश्न विचारते. त्यामुळे त्यातून तिला त्या सफाई कर्मचाऱ्यांची किती भीषण अवस्था आहे ते समजून येतं. ते लोक तिला सांगत असतात की पैशांची चणचण आहे म्हणून आम्हाला असं काम करावं लागतं. मात्र कित्येक बायका हे काम सोडून गेल्या आणि त्यामुळे आमच्यावरच सगळा भार आला आहे. आम्हालासुद्धा काम करायची इच्छा नाही, पण दुसरा मार्ग नाही म्हणून आम्ही हे सगळं करतो. आणि हे ऐकून अपर्णाला वाईट वाटतं, पण मग दुसरा कोणताही मार्ग नसल्याने ती तो नाला साफ करायला घेते. तर दुसरीकडे यशा बापूंनी पूजेची सगळी तयारी केलेली असते आणि ती तयारी बघून बापू आणि कदम खुश होतात. तर अमोल देवाकडे प्रार्थना करत म्हणत असतो की देव बाप्पा, तू आमच्यावर रागवला तर नाही असणार रे. तुझ्याचमुळे मी बरा झालो. आता आमच्या घरावर कोणतंही संकट येऊ देऊ नको. सगळ्यांना आनंदात ठेव. आणि त्यावेळी पूजा करणारे जे गुरुजी असतात ते मात्र रागातच सगळ्यांकडे बघत असतात. त्यामुळे बापू विचारतात की काय झालं? आणि त्यावर ते गुरुजी म्हणतात की माहीत नाही का, पण आज दिवा लागतच नाही आहे. आणि मग ते विचारतात की पूजेसाठी कोण बसणार आहे? त्यावर अर्जुन सांगतो की मी आणि माझी मंडळी. तर ते गुरुजी विचारतात की कुठे आहेत त्या, त्यांना लवकर बोलवा. तर अर्जुन सांगतो की मुहूर्तापर्यंत येईल ती. आणि ते ऐकून गुरुजी रागातच म्हणतात की ही काय एखाद्या राजकारण्याची सभा आहे का वेळेत यायला? देवाचं कार्य आहे, मग त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढता येत नाही का? आणि त्यावर स्वप्नील गुरुजींना समजावतो की ती मुहूर्त चुकवणार नाही, नक्की लवकर येईल. तर गुरुजी म्हणत असतात की त्यांना लवकरात लवकर बोलावून घ्या. जर आजचा मुहूर्त चुकला ना तर अपशकुन होईल. आणि ते ऐकून सगळेच काळजीत पडतात. दुसरीकडे अपर्णा त्या महिला कर्मचाऱ्यांसोबत काम करत असते. आणि मग जेव्हा ती तिच्या चेहऱ्यावरचं मास्क काढते तेव्हा तिच्यासोबत असणारी एक बाई तिला विचारते की पोरी कुठे राहतेस ग तू? आपण याआधी कधी भेटलोय का? नाव काय तुझं? मात्र अपर्णा म्हणत असते की नाही, आपण याआधी कधीही भेटलो नाही. आणि ती तिचं नाव सांगायचं सुद्धा टाळते. तितक्यात मग इतर बायकासुद्धा त्या ठिकाणी येतात आणि काय झाले ते विचारतात. तर ते बाई म्हणत असते की अगं, या पोरीला मी कुठेतरी बघितलंय. आणि मग त्यानंतर अपर्णा सगळ्यांनाच सांगते की माझं नाव आहे अपर्णा सुरेश माने आणि मी पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे. आणि ते ऐकून त्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर ती पहिली बाई म्हणत असते की तू कलेक्टर आहेस होय, मग इथे कशाला काम करते? तर इतर बायका तिला म्हणतात की अगं, त्या कलेक्टर मॅडम आहेत, त्यांच्याशी असं का बोलते? तर ती बाई म्हणते की मग काय झालं, आज यांना इथे यायला कसा काय वेळ मिळाला ते आपण जाणून घ्यायला नको का? आणि ते ऐकून अपर्णा म्हणते की मी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठीच इथे आली आहे. तर ती बाई रागातच म्हणते की अगं, मग काय कळलं तुला? आणि त्यावर अपर्णा म्हणते की खरंच तुमची किती भीषण अवस्था आहे ते माझ्या लक्षात आलं आहे. आणि तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर तुम्हाला हवं असणारं साहित्य मिळवून देईल. मात्र त्या बायका म्हणत असतात की अगं, असे आम्हाला कित्येक जणांनी आश्वासनं दिली, मात्र कोणीही ते पूर्ण केलं नाही. तू सुद्धा त्यांतीलच एक आहे, तुम्हाला फक्त पैसेवाल्यांची काळजी. मात्र अपर्णा म्हणते की ताई, असं काही नाही आहे, मी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठीच इथे आले होते. तर ती बाई म्हणत असते की अगं, तुला आमच्या समस्या अजून कळल्याच नाहीत. मागे पेपरमध्ये आम्ही बातमी वाचली की तुमचा मुलगा आजारी होता, मात्र वेळेत दवाखान्यात नेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र माझ्या भावाचा मुलगा तर गेला, कारण त्याला ह्या नाल्यातल्याच एका औषधाचं इन्फेक्शन झालं होतं. तर दुसरी ताई सांगते हो, आणि इतकंच नाही तर या नाल्यामध्ये काम करताना एका गरोदर महिलेचा सुद्धा मृत्यू झाला. आणि हे सगळं कळाल्यावर अपर्णाला तर मोठा धक्काच बसतो. ती त्या सगळ्या बायकांना आश्वासन देते, पुढील आठवड्याभरात मी तुम्हाला हवं असणारं सगळं साहित्य आणून देईल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचं काम मार्गी लावल्याशिवाय मी दुसऱ्या कामाला हातही लावणार नाही. आणि मग ते ऐकून त्या बायका म्हणतात की तू आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी इथे आली, आमच्यासोबत काम केलं, त्यामुळेच आम्हाला कळलं की तू आमच्यासाठी काहीतरी करू शकतेस. आम्ही ठेवतो तुझ्यावर विश्वास. आणि ते ऐकून अपर्णाला सुद्धा आनंद होतो. तितक्यात तिला अर्जुनचा कॉल येतो. ती अर्जुनला सांगते की काळजी करू नको, मी इथून निघते, थोड्याच वेळात आसगावला पोहोचेल. मग त्यानंतर ती गायतोंडेंसोबत या सगळ्याविषयी बोलते. त्यांना सांगते की लवकरात लवकर आपल्याला या सगळ्या कर्मचाऱ्यांना
योग्य ते साहित्य उपलब्ध करून द्यायलाच हवं. त्यांची परिस्थिती मला खरंच बघवत नाही आहे आणि त्यावर गायतोंडेसुद्धा हो म्हणतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, अपर्णा आसगावला जाण्यासाठी निघते खरी, मात्र वाटेमध्ये तिच्या गाडीचा भीषण अपघात होतो आणि ती गाडी दरीत कोसळते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.